मित्रांनो, दिव्यांगजनाचा त्रास आणि एसटी महामंडळ या गोष्टी आता आपल्यासाठी रोजच्या झालेल्या आहेत. खऱ्या दिव्यांगजनाचं UDID कार्ड तपासून बघ रे, या टोन मध्ये बोलणारा तो कंडक्टर. त्याला दिसतंय हा दिव्यांग अंध आहे, 100% अंध आहे. या दिव्यांग बांधवाला दिसत नाहीये, बरोबर. पायऱ्या चढताना पण चढता येत नाहीत. एखादा अस्थिव्यंग आमच्यासारखा, ही कंडक्टरला दिसतंय की नाही राव, याच्या चलण्यातूनच तो अस्थिव्यंग दिव्यांग दिसतोय. हे सगळं असताना त्या दिव्यांगजनावर दादागिरी आणि जे खोटे दिव्यांग आहेत त्यांना अच्छा ओके ठीक आहे बसा म्हणणं, असे अनेक अनुभव प्रत्येक दिव्यांगजन घेतोय. कारण दिव्यांगजनाच्या प्रवासासाठीचं एकमेव सगळ्यात जास्त वापरलेलं साधन म्हणजे एसटी महामंडळ. याच्यामुळं खऱ्या दिव्यांगजनाच्या मनात चीड येते. पण याच्या विपरीत एक अनुभव काल एका कंडक्टर महोदयाकडनं आला. ते कंडक्टर मात्र प्रत्येक UDID कार्डची खातरजमा करतायत, स्वावलंबन वेबसाईटवर जाऊन त्या UDIDला ते चेक करतायत आणि जे बोगस दिव्यांग सापडतायत त्यांना पूर्ण तिकीट घेण्यासाठी भाग पाडतायत. आम्ही त्या कंडक्टरला विचारलं की आपण असं का करताय, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. तर मात्र असं कुठतरी त्यांच्या बोलण्यातून जाणवलं, त्यांनी स्पष्ट नसले जरी बोलले तरी तशा प्रकारचे अधिकार मात्र त्यांना नाहीयेत किंवा तसं ते करण्यास थोडंसं अक्षम आहेत असं मात्र कुठंतरी जाणवलं. पण हे जरी असलं तरी त्या कंडक्टर महोदयांनी आतापर्यंतच्या त्यांच्या नोकरीमध्ये हे जे सगळे बोगस दिव्यांगांना पूर्ण तिकीट काढायला भाग पाडले, या गोष्टीबद्दल मात्र त्या कंडक्टराचं विशेष कौतुक आणि आभार. आता ह्या जर अडचणी समोर येत आहेत तर एसटी महामंडळाने परवा जे अति तातडीचे अति महत्वाचे पत्र काढले आणि त्याच्यानुसार असं झालं तर कंडक्टरवर कारवाई होईल, आगार प्रमुखावर कारवाई होईल. काय झालं त्या पत्राचं? कुठं गेलं ते पत्र? कुठं गुंडाळून ठेवलं? एसटी कंडक्टरला मात्र या दिव्यांग हक्क अधिनियम आणि याच्याबद्दल सविस्तर समजून सांगण्यासाठी मीटिंग घेतली जाईल. कधी घेतल्या मीटिंग? कुठं घेतल्या? अहो फक्त कागदावर ठेवू नका ना, हे नका ना ठेवू. मग हे जर तुम्हाला दिव्यांग जनाबद्दलची आपुलकीच नसेल ना, हे काळे कागद कशाला करताय? कोणी सांगितलं तुम्हाला काळे कागद करायला? जर तुम्हाला दिव्यांग जनाबद्दल खरंच तळमळ असेल, खऱ्या खोट्याड्या नाही, त्याचबरोबर तुमच्या एसटी महामंडळावर पडणारा भुर्दंड तुम्हाला वाचवायचा असेल, मनातून जर इच्छा असेल तर एक काम करा ना, असंच तातडीचं एक पत्र, त्याच्यामध्ये डेडलाईन पुढील 15 दिवसामध्ये याचं नियोजन झालंच पाहिजे, त्याच्यानंतर मात्र कारवाईला सामोरे जा, अशा प्रकारची एक डेडलाईन लिहून एक पत्र काढा ना. एसटी मध्ये प्रवास करणारे जे सर्व दिव्यांग आहेत त्यांच्या UDIDची खातर जमा करण्यासाठी UDID ऍप किंवा स्वावलंबन संकेतस्थळाचा वापर करावा. हे प्रत्येक कंडक्टरला बंधनकारक आहे. त्यानुसार त्या दिव्यांगजनाची खातर जमा करावी. जर स्वावलंबनवर त्या दिव्यांगजनाचं पूर्ण डाटा असेल, UDID ऍपवर डाटा असेल, तर तो खरा दिव्यांगजन आणि ज्याचा डाटा सापडत नाही तो खोटा दिव्यांगजन. जितके काही खोटे दिव्यांग एसटी मध्ये प्रवास करताना सापडतील त्यांच्यावर कलम नंबर 91 दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नुसार गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल होईल, 2 वर्षाची जेल होईल, 1 लाख रुपये दंड होईल. त्याच वेळेस तर हे सगळं थांबन ना. होय, कारण बोगस UDID कार्ड बनवून देणाऱ्या टोळ्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आहेत आणि हजारोच्या संख्येने बोगस UDID कार्ड 500 रुपयापासून 2,500 रुपये पैसे घेऊन दिले जातात. एकदा त्या दिव्यांगजनावर कारवाई होईल कलम नंबर 91 नुसार, नक्कीच तो पोपटासारखा बोलन ना कुठून आणलं ते, आणि जसाच तो डाटा पुढे येईल त्याच्यानुसार ते जे टोळ्या आहेत त्यांच्यावर पण कारवाई करणं सोपं जाईल. पण हे कधी होणार आहे? होईल, नक्की होणार आहे मित्रांनो. हो, याबद्दल एसटी महामंडळाला पुढील काही दिवसात कडक निर्देश जाणार आहेत आणि एसटी महामंडळाची म्हणजे ते वरिष्ठ अधिकारी जे बसलेले, टार्गेटला तो कंडक्टर होतो ना. हो, कंडक्टर सगळ्याच्या समोरचा आहे, त्याच्यामुळे टार्गेट कंडक्टर, बाकी हे वरिष्ठ अधिकारी हात झटकून मोकळे. पण आता मात्र ते जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना कडक निर्देश जाणार आहेत आणि हे दिव्यांग UDID ऍप स्वावलंबन वेबसाईटचा आधार घेऊन खरे खोटे दिव्यांग ठरवणं आणि खोट्या दिव्यांगावर कलम नंबर 91 नुसार कारवाई करणं पुढील काही दिवसात चालू होईल. त्याच्यामुळं मी ह्या सगळ्या खोटारड्यांना आजच्या व्हिडिओतून परत एकदा निरोप देतो. मला माहिती आहे हे खोटारडे फार बारकाईने व्हिडिओ ऐकतात,
कारण अरे बापरे अजून काय होतंय का, आपली काय कुपाट लागणार आहे का, मला माहिती आहे. आणि त्याच्यातली काही जण मात्र ते उलट्या पद्धतीचे कॉमेंट्स पण देतात. तुमच्या कॉमेंटचं स्वागत खोटारड्यानो, लिहित राहा, पण तुम्ही जळताय, तुम्हाला भीती वाटते, तुमचे इंडिकेटर लागतात. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे खोटारड्यानो तुम्ही बंद करा. हे खोटे युडियाड्या घेऊन एस टीमध्ये प्रवास करणं बंद करा, नाहीतर कधी गुत्तांना तुम्ही कलम नंबर 91 मध्ये सांगता पण येणार नाही. आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. परत एकदा व्हिडिओच्या शेवटी त्या कंडक्टरचं अभिनंदन आणि आभार.